माता इसाई देवीचं मंदिर हे चिरेबंदी व हेमाडपंथी राज्यभरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी। वाळकी येथे माता इसाई देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम। तालुक्यातील वाळकी बाजार येथील जागृत देवी असलेले माता इसाई देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात असून आजपासून यात्रेला प्रारंभ झाला। या ठिकाणी महाराष्ट्रातील व आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात। हदगाव हिमायतनगर असलेल्या वाळकी बाजार या गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माता इसाई रोडवर देवीच्या मंदिरात यावर्षी 22 सप्टेंबर सोमवार सायंकाळी करण्यात आली घटस्थापना। माता चुलीमध्ये मूर्ती ही निद्रा अवस्थेमध्ये असून या मंदिराची निर्मिती निश्चित काही सांगता येत नसून देवीचे मंदिर हे चिरेबंदी व हेमाडपंथी असून या ठिकाणी देवीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक मातीची व 2 भव्य अशा चिरबंदी दीपमाळा असून या ठिकाणी भाविक आपली मनपूर्वक कामना झाल्यानं त्या दीपमाळेमध्ये मोठ्या श्रद्धेने तेल टाकून आपली भावना पूर्ण करत असल्याचं येथील पुजारी विठ्ठलराव धर्माजी गायकवाड व त्यांचे लहान बंधू शामरावजी यांनी सांगितलं। गायकवाड यांनी माता इसाई देवीच्या जन्माबद्दल सांगायचं म्हटलं तर माता इसाई देवी हे पुजाऱ्यांच्या घरामधील चुलीमध्ये बैलभंडार आढळून आला असता हाच माझा जन्म असल्याचं पुजाऱ्याने सांगितलं। अशी माता इसाई देवीच्या जन्माबद्दलची आख्यायिका असल्याचं गावातील मंडळी बोललं जात आहे। तसेच माता इसाई देवीच्या घटस्थापनेपासून गावात विविध धार्मिक कार्यक्रम चालू असल्यानं गावात भक्तिमय वातावरण निर्माण राहत असतं। दरवर्षी दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात। हदगाव तालुक्यातील वाळकी येथील इसाई देवी मंदिर जुने लौकिक देवी मंदिर आहे। प्रतिनिधी भगवान कदम, तेज मराठी न्यूज, हदगाव, नांदेड। जी भवानी माता की जय। ही भवानी माता मुलाबाळांना सुखी करणारी आहे। ही भवानी माता सर्व लेकरांसाठी आहे। ह्या भवानीला श्रीमंत लोक नाही तर ह्या भवानीचा अभिमान आहे की आपले शेतकरी बंधू भगिनी गोरगरीब सर्व पुरणपोळीचा महानैवेद्य आणून आज प्रज्वलित करते। आणि ही भवानी माता अशी आख्यायिका आहे की चुलीमधून निघालेली तर आहेच, पण त्यांचे वंशज त्या काकू आत्ता पण तिथं आहेत बसलेले। हे वैशिष्ट्य खूप मोठं आहे। आणि ह्या भवानी मातेमुळे आमच्या घरी सुद्धा उद्या कुलाचार असतो ह्या भवानीच्या नावाने। आणि मी लग्नाला 40 वर्ष झाले तेव्हापासून तरी करते, सासूबाईंनी पण केलेलं आहे। जय भवानी माता। मनोभावी पूजा करते। दररोज आमची आरती असते। इथं 9 दिवस आम्ही नवरात्रीचे नियम पाळत असतो। चैत्र महिन्यामध्ये सुद्धा आम्ही 10 दिवस चैत्र महिन्यामध्ये पूर्ण कडक ब्रह्मचारी व्रत असते आमच्या इथं। ब्रह्मचारी व्रत असल्यामुळे आम्ही 10 दिवस नवरात्रीमध्ये सुद्धा हे करतो। इथं सडा सारवण कोणतं काही करत नसतो। आम्ही मनोभावी पूजा करतो। बाहेरचे यात्रेकरू मंडळी आली त्याने मनापासून पूजा केली तर त्यांच्या मनाची मनोकामना पूर्ण होते। आमच्या इथं पहिली आरती नव्हती, आता आरती चालू झाली। आम्ही दरवर्षी वर्षातून 5 आरती आणत असतो। दररोज एका घरचा पुरणपोळीचा निवेद, आईची आरती प्रत्येक आम्ही करत असतो मनापासून। आमच्या पूर्वजापासून ही परंपरा चालू आहे आणि आजपर्यंत अखंडपणे हे चालू आहे। आमच्या घरची भवानी माता आहे आणि या इसाई देवीला मी स्वतः तर मला 60 वर्ष झाले तेव्हापासून येतो, पण आमच्या वडिलापासून डॉक्टर मनाटकर त्यांच्या अगोदरपासून या आम्ही इसाई देवीला येतो आणि ही आमची भवानी माता आहे। झोपडं होतं आणि त्या झोपड्यामधून ती देवी निघालेली आहे असं आख्यायिका सांगते। बरोबर आहे, निघालेली तू म्हणते का? परंपरा आमच्या वडिलाला विचारित गेलो तर आमचे वडील सांगितले, आमच्या आजोबाला विचारलो तरी आम्हाला पता नाही त्याचा। तेव्हापासून ही परंपरा आतापर्यंत चालू आहे आणि त्याला आतापर्यंत टिकून ठेवण्याचे हे प्रयत्न आम्ही गाववाले सगळे प्रयत्न करीत आहोत। हे सगळ्या देवस्थानातले ज्याला जे नवस आहेत त्याचे तो पावन करतात आणि पुन्हा त्याच्या नवसाची दृष्टी होते, म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी येतात दरवर्षी। आणि दरवर्षी 10 दिवसात या चैत्राच्या महिन्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये आम्ही 10 दिवस तिचे पंक्ती करतो, सगळे गाववाले मिळून करतात। या ठिकाणी आलेल्या प्रथमतः सर्व आलेल्या भाविक भक्तांना सर्वांचे मी वाळकीकर गावाच्या तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो। आणि त्यानंतर मी देवीच्या बद्दल मी 2 सांगणार आहे। नवरात्र महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या इथे चालत असतो आणि पिढ्यानपिढ्या चाललेली ही घटना आहे। हे मातंग समाजाच्या घरामध्ये निघालेली माता इसाई देवीचे एक कुलदैवत आहे। आणि या नवरात्र उत्सवामध्ये
दरवर्षी सकाळ ते संध्याकाळपर्यंत या गाभाऱ्यामध्ये येणारे भाविक भक्त आपल्या मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी समाय यांची दर्शन घेतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून देवीच्या मंदिरात जे असलेलं जे काही 24 तास चालणाऱ्या दीप ज्वलत जे आहे आपण दिवा म्हणतो त्याला, ते त्याच्यामध्ये तेल टाकून आपली मनोकामना पूर्ण करण्याचे काम आपण सर्व करतात भाविक. आणि या ठिकाणी 10 दिवस असणारा हा महोत्सव त्या ठिकाणी पंगत वगैरे सर्व गावकऱ्याच्या वतीने आपण या ठिकाणी साजरा करत असताना सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी सर्व भोजनासाठी हा कार्यक्रम राहतो. आणि या ठिकाणी अनेक इथं जे काही यात्रेसाठी येणारे काही व्यापारी लोक आहेत, व्यापारी सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण राहते. सर्व मनमिळावू लोक या ठिकाणी आहेत, मी हे आपणास सांगू शकतो. आम्ही आमच्या बापूला विचारत होतो की बापू हे तुमच्या देखच आहे का दैवत, तर ते काय म्हणायचे होते की आम्ही आमच्या मायला विचारत होती, 125 वर्षाची होती आमची आजी, तर तिने म्हणत होती की मी सुद्धा आम्ही आमच्या आज्याला आमच्या सासऱ्याला विचारत होतो की बुवा हे आमच्याही देखतचं नाही, हे कसं आहे मग याची छापणुका कशी काय चालवणार आपण काय नाही. तर त्यानं म्हणत होते की आम्ही जे चालित होतो त्याप्रमाणे तुम्ही चालवा. मग त्याप्रमाणेच आम्ही चालवतो. आणि मग ते देवीच्या वेळेस 10 दिवस दळण नाही, बर्डन नाही, चटणी वाटाय बनणार, सुपारी फोडाय बनणार, कोणाला काहीच नाही, सडा सुद्धा टाकाय बनणार नाही, अवधराय बनणार नाही, फक्त खत वाढाव. आणि मग ते म्हणल्याच्या नंतर आम्ही ते नेमप्रमाणे आम्ही चालवतो. दसऱ्याच्या आधी परंपरा नवमीला आमची हे मानवी होते, मानवी झाल्याच्या नंतर संपत्ती आमचा दसरा मग ते होतात, घट बसतात, घटछापणुका होते. घटछापणुका झाल्याच्या नंतर नवरात्र बाया गाणी म्हणतात, कोणी टिपरे खेळतात, कोणी काही खेळतात. आणि परत आमच्या गावाले पूर्ण मिळून जेवण पावणं करतात, असे आमचे चालू आहे. आता हे नवसाला काय, आमच्या इथं एक नांदेडचा माणूस आला होता, त्याला नव्हतं बाळ, तर त्यानं आम्हाला हापसा मारून दिला. इथं त्याला नारळ बांधलं पोरग झालं, ते पोरग घेऊन आले. इथं घेऊन आल्याच्या नंतर हापसा मारला, पाणी मारलं. त्याचं म्हणणं होतं बा आम्ही पारीला पाणी मारतो देवाला, मग त्यानं पाणी मारलं, हापसा केल्याच्या नंतर मग ते नवसाला पावला आई आहे.